नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जे काही गोष्टी सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. का? तुम्ही जर समस्याग्रस्त असाल तर, कुठल्या ना कुठल्या समस्यामध्ये अडकला असताल तर, आणि तुम्ही इथे ओंकारेश्वराचे काही जप, पूजा अर्चा अशा काही गोष्टी जर करत असाल तर जरूर तुम्ही ऐका, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच गोष्टी मी आज सांगणार आहे तुम्हाला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी अशी सुरुवात करतो, पण पुन्हा टेप बाय टेपनं सगळ्या व्यवस्थित सांगणार आहे. आता 2-4 दिवसाखाली म्हणजे मंगळवारी महाशिवरात्री झाली, बरोबर आहे. तर त्यानंतर आता महाशिवरात्री झाले की महाराज आता रिकामे झाले आहेत. महाराजाचा जो आजार आहे तो बी बरा झाला दिसतोय. त्यांनी महाशिवरात्री चांगली केली, ते आता आजारातून बाहेर पडलेत. आता महाराजाला काय समस्या सांगायला काही अडचण नाही म्हणून फोन चालू झाले. मग येऊ लागले. आता मी बी म्हटलं बरेच दिवस झालं, 1-1.5-2 महिने झालं फोन जास्त घेत नव्हतो, काही नव्हतं, आजारी असल्यामुळं बरेच दिवस थांबवलं होतं लोकांना. मग मी थोडं फोन दिवसा बी चालू ठेवलं मी थोडं. तसं तर रात्री 9 ते 10 असतं, पण दिवसभर बी चालू ठेवलं की कधी कुणाला अडचणी असतात. थांबवलेत बरेच दिवस, मग चालू झाले फोन. मग असे काही बरेचसे फोन होते समस्या सांगायची. महाराज मी तुमचं 2 वर्षापासून करतोय, तुम्ही सांगन ती पूजा करतो, ओंकारेश्वरची पूजा करतो, आम्ही जप करतो, बराच काही फरक पडला, खूप झालं, असं झालं. मग चालले असे गप्पा गोष्टीतून. मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग आम्ही फरक पडला आम्हाला. तुम्ही सांगितलेली मनोकामना पूजा केली, त्यानं आमच्या मुलीचं लग्न झालं, आमचं पोरात झालं, असलं तसलं या गोष्टी चालल्याच अगर प्रापंचिक जीवनातल्या. तर मग आम्हाला खूप आनंद झाला, म्हणून आम्ही इथले आमच्या जवळ एक मंदिर आहे, इथं अगर आमचं तिथं एक अमुक अमुक आहे, त्या ठिकाणी आम्ही खूप मोठं म्हणजे दानधर्म केला. कुणी म्हणतं 10-11 हजार रुपये आम्ही तिथं दिलं मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचं साजरे करण्यासाठी. ती ही आपलं पूजा, अन्नदान, अभिषेक हे तिथंच आम्ही करून घेतला. असे वेगवेगळ्या प्रकारचे, कुणी मनोकामनाबद्दल, लग्न झाले, असं झालं, व्यवस्थित ना आम्ही तिथे दान केलं. आम्ही तिथे महाशिवरात्री उत्सवासाठी देणगीच्या स्वरूपात आम्ही काही रक्कम केली. अभिषेक आम्ही तिथे केला, वगैरे 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 चाललं. असे फोन चालू झाले 2-3 दिवसात असे. आणि असे वेळी काही फोन आले की आम्ही करतो, पण आमचे अगोदर चांगलं बरं वाटलं होतं, पण आता आमचं व्यवस्थित, आता अजून परत हे असं झालं. कुणी म्हणतं की माझं लग्न 2 वर्ष झालं, मला मूल म्हणजे अजून राहत नाही. कुणी म्हणतं गडबड टिकत नाही. मनोकामना पूजा केली ती तुमची, तो तुमच्या ह्यानं लग्न झालं आमचं, आता बाळ खूप किरकिर करतंय, वगैरे वगैरे. म्हणजे असे प्रश्नाला काही कमी नाही हो, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. आता हे झाले प्रश्न, आता माझं उत्तर आहे का त्यांना. तर बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही मनोकामना पूजा ही कुणामार्फत होते हे लक्षात ठेवायचं, की आपण इथे ओंकारेश्वराकडे ते पूजा विधीसाठी आपण समजा प्रार्थना करतो, तुमची समस्या सुटावी म्हणून प्रार्थना करतो. आपण कुठे करतो? इथल्या देवस्थानात, म्हणजे इथे देवाकडे आपल्या. योगाने त्याच्या आशीर्वादाने तुमचं सर्व काही सुरळीत चालू होतं. मग झाल्यानंतर त्याचा एक नियम असतो की
मनोकामना पूर्ण पूजा झाल्यानंतर इथे हं, तुम्हाला जरी शक्य नसेल तर इथे अभिषेकासाठी दक्षिणा पाठवून तुमच्या नावाचा अभिषेक करून घेणं, पूजा करून घेणं ही अत्यंत गरजेचं असतं. कारण या देवतेमार्फत तुम्हाला ते काय जी काम आहे तुमचं तुमचं ती समस्या सुटलेली आहे थोडक्यात. हं? मग तुम्ही लोक काय करता? इथल्या मार्फत तुम्हाला इथला जप दिलेला असतो. ओमकारेश्वर देवताय नमः वगैरे वगैरे बरेचसे येतं. म्हणजे इथं सिद्ध केलेले जप आहेत ते, आणि तुम्ही त्याचा वापर करून तुम्ही ती समस्या सोडवता. आणि त्याची पूजाविधी ह्या ही इतर ठिकाणी मंदिरात करता. आता मी बोलतो, अगर सर्व जग बोलतं की ईश्वर हा सर्वत्र आहे, मग तुमचं म्हणणं की आपण ईश्वर सर्वत्र तर मग आपण तिथं करायला काय अडचण आहे आपले? पण ते प्रकार तसा नाही. हं? ईश्वर सर्वत्र आहे, सर्व मान्य गोष्टीत, पण ही समस्या आहे ही तोडगेत. हं? आणि काही तोडगे कसे असतात की सिद्ध केलेले असतात ते. मग कुठल्या मार्फत सिद्ध केलेले आहेत? इथल्या ईश्वरामार्फत मी सिद्ध केलेले तोडगे ते माझ्याशी संपर्क होणं गरजेचं आहे. इथल्या देवदेवतेची पूजा होणं गरजेचं आहे. तुमच्या नावाची अगर तुमच्या त्या समस्याबद्दलची, मग तुम्ही इतर ठिकाणी करतात. मग तुम्ही परत ही समस्या चांगली झाली सुटल्यानंतर पुन्हा व्यवस्थित झालं पुन्हा बिघडल्यानंतर तुम्ही मला परत नाही विचारू शकत. हं? अहो तुम्ही पूजा वगैरे काही आहेत त्याच्यामार्फत ज्या होत्या ते केल्या जात नाही, तुम्ही इतर ठिकाणी करता. मग त्याच देवाकडे तुम्ही तिथंच घराणा मांडा, तिथल्याच पुजाऱ्याकडे बोला ना तुम्ही ते समस्याबद्दल. मला का तो वेळ देता? म्हणजे मला टाईम वेस्टेज करण्यासाठी का गुंतवित आहे तुमचा? हं? कारण खाता एकाचं आणि गाता दुसऱ्याचं. देव जरी सर्व समान असला तरी मी माणूस आहे ना, मध्यस्थी काम करणारा. शेवटी माणसावर जातो ना, महाराज जरी असलो तरी. म्हणजे आम्ही तुम्हाला रात्री अपरात्री त्या समस्याबद्दल बोलायचं, सर्व गोष्टी करायच्या. आ? आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर इतर तर तुम्ही म्हणजे आम्ही इथं काही गोष्टी करण्यासाठी आम्ही काही इना दिलेल्या आहेत त्याचा काहीच नाही तुम्हाला त्याचं पुन्हा. अशा गोष्टी होतात. रात्री पण तसंच पद्धतीचा एक फोन आला होता. आता त्यानंतर असं झालं तसं झालं. आम्ही तिथं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम महाशिवरात्रीला केला, तिथं दान धर्म केला असं वगैरे वगैरे. अरे बाबा मला सांगू तरी नको ना बाबा, केलाय तुम्ही ते नका सांगू, मला काय गरज नाही ना सांगायची. मग केला केला तिकडेच बघा, तुमची समस्या तिथेच सोडवा. आम्हाला वेळ देऊ नका, घेऊ नका आमचा वेळ. हं? तर अशा पद्धतीनं तुम्हाला अजून बी सुचना होतो. आता एवढा मोठा महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला, आता बऱ्याच जण समस्या अगर बरेच गोष्टी होतात. मग तुमचं कर्तव्य असतं की आपण कमीत कमी वर्षामधील महाशिवरात्री ही एक मोठा सण आहे महादेवाचा, आणि इथल्या महादेवाच्या मार्फत आपण त्यांच्याकडून मंत्र काही घेतलेले आहेत, आपण ते करतोच आपण. आणि तिथल्याला कमीत कमी वर्षातून एक वेळेस अभिषेक अगर इथलं करणावा, अगर त्या इथे जे समजा महाशिवरात्रीचा महोत्सव होतो त्यासाठी काही दान धर्म करावा. काही लक्षात बी येत नाही. तुम्ही इतर तर करा, करू नका, कुठंच करू नका ना. आणि केला तर आम्हाला सांगू बी नका ना. आम्हाला सांगायची काय गरज आहे? आम्ही इतकंच केलं. अरे बघ, केलं तर केलं, तिकडंच केलं तुम्ही. ठीक आहे, तू ईश्वर सर्वत्र असला, पण तुम्ही आमच्या मार्फत काही समस्या तर तुमची अजिबात समस्या सुटणार. मी तुम्हाला अजून परत एकदा सांगतो, तुमची जर अशा पद्धतीची वृत्ती असेल, काय खायचं एकाच आणि गायचं दुसऱ्याचं, तर तुम्ही आयुष्यभर समस्याग्रस्त राहाल. जीवनातल्या ते तुमच्या समस्या कधीच सुटणार, कारण तुमची वृत्ती तशा पद्धतीची. कुठल्या समजा देवतेतून आपण कुठल्या ह्याच्या मार्फत आपण काही समस्या सोडल्या हे करतो, तर आपण करतो काय ह्याचं जरा थोडं विचार करा. तुम्ही म्हणता असं का बोलायला लागले, ते तसंच बोलावं लागतं, कारण तुम्ही करतायच तसं.
तुमच्या वर्षभर आम्ही तुमची सेवा करायची. कशी सेवा करायची? तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं, सांगायचं, ह्या देवतेचा जप करायचा, तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या. कुणाला करायच्या? इथे ओंकारेश्वरकडे प्रार्थना करायची तुमच्यासाठी. आणि आणि ओंकारेश्वराचा महोत्सव ज्यावेळेस येतो त्यावेळेस ओंकारेश्वर काहीच करायचं नाही, अभिषेक नाही, पूजा अर्चा कुठलं काही नाही. अगर इथं महोत्सवासाठी दानधर्म बी करता येतं नाही, तुम्ही इतर तर ठिकाणी करायचं. मग ही काय ओंकारेश्वर तुमच्या आशीर्वाद द्यायला बसलाय का? ते जरी देव नसला तर मी देवाला सांगू शकतो ना, हे लय आगाव आहे, आगाव माणूस आहे म्हणून. देव जरी भोळा असला, नाही नाही असू दे म्हणला तरी मी मी आहे ना मध्यस्थी करणारा. चाडी चुगली करायला मी बसलो ना त्यांची, तुमची. देवाला सांगू शकतो मी. देवासाठी आता देवा तुमचं घरानं देवापाशी मांडता येतं मला, तसं तुमचं तुम्ही काय आगावपणा करता हे बी मला देवापाशी मांडता येते ना. मला दोन्हीही करता येतं ना. देवाला सांगता येईल. ओंकारेश्वर म्हणतोय तू यांना आशीर्वाद दे, तुझ्या आशीर्वादाद्वारे ह्यांच्या समस्या सोडव, असं म्हणता बी येतं आणि त्याला सांगता बी येतं की देवा ही फार बदमाश आहे, फार आगाव आहे. आज एवढं वर्षभर तुझा महोत्सव आम्ही साजरा करायला लागलो आपण, तर तुझ्यासाठी 1 रुपयासुद्धा ह्यानं दक्षिणा तुझ्या ह्या महोत्सवासाठी पाठवली नाही. आता तुझा अभिषेक केला नाही, मग तू ह्याला कशाला आशीर्वाद द्यायचा आहे? देव जरी दिला तर आम्ही त्याचा हात महागारी ओढू, कारण तेवढी आहे आमच्याकडे तयारी. देव तसं ऐकतो ना, कारण देवाला माहीत असतं की प्रमाणपणे वर्षभर इथे सांगतो ह्याच्यासाठी करा, ह्याच्यासाठी. मग एक वेळेस माझं ऐकायला काय अडचण आहे त्याला? तरी ऐकू शकतो ना, ऐकू शकतो नाही, ऐकतो. तर ह्याचा विचार करा. समस्या डोकं खाता आमचं, या देवाचं खाता, देवाच्या मार्फत जप करता त्याचा करता, आणि त्याच्यात तुम्हाला महाशिवरात्र महोत्सव म्हणजे मोठा महोत्सव होता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अभिषेक करताना की त्या महोत्सवासाठी 1 रुपया देणगी तुम्हाला तुमच्या पाठवता येत नाही. तुम्ही नका, कुठंच पाठवू नका ना. तुम्ही इतर पाठवता, मला ते सांगता तुम्ही. आम्ही काय रिकामे आहोत तुमचे कामं करायला? नाही, अजिबात नाही. तर अशा काही चुका आहेत त्या चुका करू नका. एकनिष्ठ राहा तुम्ही. ईश्वर सगळीकडे असतं, सगळ्या गोष्टी खऱ्या असतात, पण काही मंत्रतंत्र आहेत ती इथून सिद्ध केले असतात. ज्या ठिकाणी मंत्रसिद्ध, ज्या मार्फत तुमचं काम काही समस्या सुटल्या असतील तिथेच तुम्ही करा. मग इथे असेल, अगर इतर तर देवाकडे तुमचं काय असेल तिथं जर तुम्ही काही केलं तर तिथंच तुम्ही ते करा. ज्या समजा देवस्थानाकडून, अगर देवाकडून तुमचं काही गोष्टी झाल्या असतील पूर्ण, तर ते तिथंच करा ना तुम्ही. आमच्याकडे बी नको करू. ज्याच्या तिथं ते त्या ठिकाणी, कारण तिथंच सिद्ध केलेलं असतं, ते तिथंच करायला पाहिजे. असं कुठंही करता येत नसतं ते. म्हटलं ना, मग तुम्हाला परत एकदा सांगतो ना, खायचं एकाचं गायचं दुसऱ्याचं, असं नाही करायचं. ज्याचं खाल्लं त्याचंच गायचं. मग ज्याच्या मार्फत तुमची समस्या सुटली, अगर तुम्हाला सुटा वाटते तर तिथंच त्याचंच करायचं. देव सर्वत्र ही सगळ्या गोष्टी असल्या तरी काही मंत्र असतात ते सिद्ध केलेले त्याच ठिकाणी असतात. तुमच्यासाठी आम्ही पहाटे इथं थंडीचं ही बसून काही प्रार्थना करतो, काही करतो. मग ते देवाला माहीत असतं ना. म्हणजे 2 महिने झालं काय आजारी मी, जवळजवळ 1.5-2 महिने थंडीमुळंच ना. इथं असल्या उघड्यावर बसायचं, तुमच्यासाठी प्रार्थना करायची. मला काही फरक पडत नाही हो, मला अजिबात फरक पडत नाही, काही पडत नाही. कारण काही मला अडचणच कसे नाही. पण हे तुमच्या चुकान परत मला फोन करता म्हणून मला राग आला. दुसरं काही नाही. राग येण्याचं कारण म्हणजे मला त्याचा राग आहे तो. कारण तुम्हाला काही कळतच नाही नेमकं काय करायला होतं आपण ते. म्हणजे आम्हाला त्रास द्यायचा, फोन करू करू, हे करू करू आमचं डोकं खायचं. अरे का म्हणाय तो तसं नाही. आजवर तर मी आजारी आहे, तेवढ्या ह्याच्यातून मी करायचं. तर असं नका करू. योग्य विचार करून समजा आपण चुकतोय का ह्याचा विचार करा. आणि जर समजा मी बोललो चुकीचं जरी बोललो असलो तरी क्षमा करा. माझ्याकडून जर चुकून तुम्हाला असं दुखवलं गेलं असेल, तुमचं मन तरी क्षमा करा. पण मला तरी वाटतं की मी काही असं चुकलो नाही, जे आहे ते बोललो. तरी यापुढे दक्षता घ्या थोडी.
हे महाराज तितका असा दिसतो तसा नाही, आगावच महाराज आहे. तर मी माझ्याकडे लिस्ट असते, माझ्याकडं नंबर असतात, सर्व सिस्टीम आहे ना माझ्याकडे. आता महाशिवरात्रीला कोणी कोणी काय काय केलं, कोण मार्फत होतं. माझा आवडता सण आहे ना वर्षातला. माझी दिवाळी दसरा असली सण नसतात मला, इतर कुठले सण. मी फक्त एकमेव हा माझा मोठा शंभूचा सण आहे आणि तोच मी सगळ्यात श्रेष्ठ समजतो. सर्व काही माझं तेच आहे. त्याच्यामुळं माझ्या शंभूच्या महोत्सवासाठी समजा काही तुमचं सहाय्य होत बी नाही, काही नसेल होत तर आणि समस्या तर विचारता, तर मी नाही ना समस्या सोडू शकत. मंदिरातच बसलो आहे, नाही माझ्या लक्षात नंबर असतात लक्षात. मी कुणाला बोलायचं काय बोलत मी बोलतो. मी समजा गेली 2-3 वर्षापासूनचे काही संपर्कातले त्यांनी काय केलं कसं केलं ते सगळं लक्षात असतं माझं. मी तुम्हाला तर माहिती आहे पाठीमागे बोललो होतो, मी चाळणी लावत असतो. चाळून चाळून जे योग्य मला जे व्यवस्थित वाटते त्यांचे बरोबर सर्चिंग लावले असते, ठेवून देत असतो मी त्यांनाच. मग त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट, इतर मग काढून टाकत असतो. काय करायचं खुगीर भरती नसते बिनकामाची. महाराज असं झालं माझं तसं झालं माझं असं करायचं नाही. तुमच्या समस्यासाठी मला आजारी पडायला लागलो इतका सगळ्याशी कॉन्टॅक्ट करून. मोजके लोक आपलं जे करतात त्यांचंच आपलं बघायचं, बाकीचं लोड जरा कमी करून टाकायचा असं मी ठरवलं आहे आता आजारापासून. तर असो, खूप वेळ व्हायला लागला आहे. आपला निरोप घेतो आणि परत भेटतो. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.